माइंडाच्या कौशल्याना जागविणारा शो. ओके. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा. माइंडाच्या कौशल्यांना जागविणारा शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि आपण पुन्हा एकदा भेटत आहोत माइंडफुल हार्ट टॉक शोच्या या सेकंड सीझनमध्ये. आणि आपण आलो आहोत गोरेगावला, एका अतिशय संगीतप्रेमी, संगीताची साधना करणाऱ्या फॅमिलीकडे. आणि आज आपण अशा एका अफलातून अमेझिंग माइंडफुल व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत आणि तिच्याशी भरपूर गप्पा मारणार आहोत. अशी ही व्यक्ती आहे जी परफॉर्मिंग आर्ट्समध्ये तिने तिचं करिअर सुरू केलं. तिला त्याच्यासाठी भारतीय सरकारची स्कॉलरशिप देखील मिळाली होती आणि तिला गोल्ड मेडल देखील मिळालेलं आहे. एवढंच नाही तर तिने तिची गायकी अनेक विविध महोत्सवांमध्ये पेश केली आहे. आणि अशी ही सायली तळवलकर आज आपल्याकडे आली आहे गप्पा मारायला. तर सायली, नमस्कार आणि तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या ह्या माइंडफुल हार्ट टॉक शोच्या सेकंड सीझनमध्ये, अर्थात पॅशन, प्रोफेशन आणि पर्पज ह्याच्यामध्ये. नमस्कार, डॉक्टर आरती सूर्यवंशी. ही माझी खरं तर खूप जवळची मैत्रीणही आहे आणि आज तिने मला तिच्या माइंडफुल हार्ट टॉक शोमध्ये गप्पा मारायला बोलावलेलं आहे. त्याबद्दल मी तिचे मनपूर्वक धन्यवाद मानते. आणि आज आम्ही खूप छान वेगवेगळ्या विषयांवर, संगीत हा तर आहेच विषय आणि त्याला ओघाओघांनी अजूनही काही विषय हाताळू. तर आय एम शुअर दिस इज गोइंग टू बी रिअली फन. येस, नक्कीच. खूप आनंद होतोय मला सायली. 13-14 वर्षांपूर्वी मला आठवतं तू गोरेगावहून साऊथ मुंबईला चर्चगेटला यायचीस आणि मी आणि स्वाती आमच्या मुलांना तू अतिशय छान मस्त गाणं शिकवायचीस. जणू काही त्यांची बडी बनून तू गाणं शिकवलंस त्यांना. आणि त्याच्यानंतर आज मी तुझं घर हुडकत इकडे आले. तुझं घर शोधत मी आले. तर हा जो प्रवास आहे तुझा 13-14 वर्षांमधला, तर तो कसा होता? आणि हे खूप मला ऐकायला आवडेल आणि सगळ्यांना जाणून घ्यायला पण आवडेल. नक्कीच. आरतीची आणि माझी ओळख ही 13-14 वर्षांपूर्वीची, जसं ती आत्ता म्हणाली. मला पहिल्यापासूनच परफॉर्मिंग आर्ट्स बरोबर गाणं शिकवायची ही खूप आवड आहे. माझ्या पहिल्या गुरु उषा देशपांडे ह्यांनी माझ्यात ती बहुतेक आवड निर्माण केली असं मला वाटतंय की परफॉर्मिंग आर्ट्स बरोबर आपण शिकवलंही पाहिजे. त्याच्यामुळे आपण जी काय साधना करतोय किंवा जे आपण काही रोज प्रॅक्टिस, रियाज करतोय, तो आपल्या पुरताच न ठेवता तो समोरच्यापर्यंत जेव्हा आपण पास ऑन करतो तेव्हा आपल्यालाही खूप शिकायला मिळतं. अरे वा. आणि ती परंपरा, ते ट्रेडिशन आपण पुढच्या पिढीपर्यंत, कारण ही परंपरा आहे, संगीत ही परंपरा आहे, ट्रेडिशन आहे, तर आपण पुढेही चालू ठेवायला पाहिजे. ही गोष्ट कुठेतरी माझ्या मनात कायम असते. आणि तेव्हा जेव्हा स्वाती आणि तू तुमच्या पिल्लांना मी शिकवायला यायचे, राही, राज आणि आदित्य, तर मला खूप मजा यायची. कारण मलाही मी माझं बालपण परत जगतीये त्यांच्या बरोबर असं मला वाटायचं. कारण ते मे बी 5वी-6वीत वगैरे असतील सगळे. अगदी. आणि इतके आम्ही गप्पा मारायचो आणि मलाही मी अगदी रमायचे त्यांच्यात. आणि त्यांच्या पद्धतीने मी थोडंसं ट्राय करायचे कसं त्यांना शिकवू. खरंय. म्हणजे मला आठवतं. आणि ते असं तुझ्याकडे काहीही डिमांड करायचे आणि तू तुझ्या जादूच्या पोतडीतनं असं त्यांच्या समोर आणायचीस की अरे हे तर हे चला शिकूया. तर त्याच्यामुळे त्यांचं पण शिक्षण खूप छान होत होतं त्या काळामध्ये. खूपच. कारण क्लासिकल बंदिश तर आम्ही करायचो आणि प्रॅक्टिस करायचो. आणि थोडंसं वेगळं म्हणून त्यांना तेव्हाची जी काही गाणी, फेमस गाणी होती, तर मला सांगायचं हे करूया का, ते करूया का, कारण ती बॉलिवूड मधली खूप ऐकायची. मी म्हटलं येस, नक्की. त्यानिमित्ताने मलाही काही गाणी शिकायला मिळायची. सो इट वॉज फन. मस्त, मजा यायची, खूप मजा यायची.
आणि त्यांची तर तू फेवरेट आहेसच. पण तू आता मला वाटतं अशी जगविख्यात अशी तू एक छान मोठी गायिका म्हणून तू पुढे येतेस आणि आली आहेस ऑलरेडी. खूप छान वाटतंय अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. तुला वेगळे वेगळे अवॉर्ड्स मिळाले असतील. मला असं सांग की तुझं बालपण कसं होतं? लहानपणी कशी सुरुवात झाली तुझ्या संगीताची? तुला कायम म्हणजे आधी सुरुवातीपासून तुला म्युझिकमध्येच तुझं करिअर करायचं होतं का? हां, ॲक्च्युली बालपण माझं खूप छान होतं. आणि जशी सगळी लहान मुलं खेळत असतात, हो. अभ्यासात जरा सुरुवातीला कटकट असते किंवा काही सिरियसली काही करायचं असतं, हां हां. तो सुरुवातीचा काळ थोडासा वेगळा होता. म्हणजे आय वॉज नॉट टू मच इन्क्लाइन टुवर्ड्स म्युझिक. पण जेव्हा माझ्या आईनी सुरुवात केली मला शिकवायला, माझी आई निलिमा शिंत्रे, बरं. तर ती पण खूप काही कार्यक्रम आणि लाईट म्युझिकचे कार्यक्रम करायची. अरे वा. तीही शिकलेली आहे. अरे वा. तर तिच्याबरोबर मी सगळीकडे तिच्या कार्यक्रमांना जायची. आणि मला हळूहळू त्याच्यातून आवड निर्माण झाली की अरे आपणही, कारण मी ती गुणगुणायची गाणी. आणि आई म्हणायची अगं तूही का शिकत नाहीस, तू डेफिनेटली हे पुढे करू शकतेस. मी नाही करू शकले एवढं प्रोफेशनली, पण माझी अशी खूप इच्छा आहे की तू का नाही हे सुरू करत. म्हणून तिने मला आमच्याच अगदी नेबरच उषाताई देशपांडे म्हणून अतिशय खूपच छान गुरु आहेत त्या. आणि त्यांनी मला मी 6-7 वर्षाची असताना मी त्यांच्याकडे जायला सुरुवात केली. बरं. आणि दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि त्यांनी मला सुरुवातीला खूप म्हणजे अगदी स्ट्रिक्ट राहून आणि की अरे हा नाही हिच्यात टॅलेंट आहे आणि हिने केलं पाहिजे. बरोबर. तर प्रेमानीच, कारण मी त्या मला मुलीसारख्याच अगदी मानायच्या. कारण त्यांचा मुलगा आणि आम्ही साधारण एकाच वयाचे आहोत. सो आम्ही खेळायचो, हसत खेळत तो प्रवास सुरू झाला. आणि हळूहळू जसं तेव्हा मारून मुटकून थोडंसं व्हायचं की आई म्हणायची नाही नाही शाळेत जायच्या आधी तू रियाज केलाच पाहिजे, वेळ काढलाच पाहिजे. तेव्हा नाही कळायचं जे आता आज माझ्या मुलाला जेव्हा मी बघते आणि आम्ही त्याला म्हणतो की नाही नाही एवढा रियाज झालाच पाहिजे, तर ते महत्व तेव्हा आपल्याला त्या वयात नाही कळत असं मला वाटतं. खरंच. पण आई वडील गुरु ह्यांच्या सांगण्यानी किंवा ते आपल्याकडून करून घेतात, त्याच्यामुळे आपण तो प्रवास छानपणे तो काटत असतो. आणि वेन वी रीच सम पॉइंट किंवा एक आपल्याला बेस आपला छान होतो आणि आपण स्वतःहून काहीतरी क्रिएट करतो म्युझिक, तेव्हा त्याची किंमत कळते की अरे हा हे आपण तेव्हा केलंय म्हणून आज आपण इथपर्यंत आलोय, पोहोचलो. सो शाळेत माझा जर्नी छान होता, पण आय वॉज नॉट दॅट सिरियस की अरे हेच प्रोफेशन करायचं किंवा संगीतच हे माझं आयुष्य आहे. ते जेव्हा स्वतःहून मला वाटायला लागलं, जेव्हा मी टुवर्ड्स 9वी-10वी कॉलेजमध्ये गेले, काही परफॉर्मन्स सुरू झाले, इंटर स्कूल कॉलेज कॉम्पिटिशन सुरू झाल्या, तेव्हा तो कॉन्फिडन्सही आला की अरे हा मला मी हे करू शकते आणि मला ह्याच्यात खूप हे आवडतंय. मेन ते असायला पाहिजे की हे मला आवडतंय. हो नक्कीच. कारण नुसतं प्रोफेशन मला ह्याच्यात करायचंय, जिद्द तर असतेच, पण तो विषय इतका जर आतमध्ये आणि संगीतासारखा जो विषय आहे तो जर नाही इतका जवळून आपल्याला आवडला तर आपण काही करू शकत नाही. ऍब्सोल्युटली. म्हणजे नुसता ऍप्टिट्यूड असून नाही चालत, तर त्याचा इंटरेस्ट पण असायला लागतो आणि ते पॅशन, ते इंटरेस्ट, ते सगळं तुझ्याकडे होतं आणि म्हणून तू इतकं लिलया हे सगळं असं करू शकलीस संगीतामध्ये. मला एक छोटीशी आठवण सांगावीशी वाटते. आमच्या शास्त्री हॉल हे छान मोठं महाराष्ट्रीयन लोकांचं म्हणजे वसाहतच म्हणायला हरकत नाही. 300-400 फॅमिलीज तिथे राहतात. आणि गणेशोत्सव हा आमच्या वाडीतला मोठा उत्सव असतो. अगदी 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम. तर माझ्या मते आय थिंक तो 75वा गणेशोत्सव असावा. बरं. आणि तेव्हा माझ्या वर्गात, म्हणजे मी सेंट कोलंबा हायस्कूलमध्ये 10th केलंय. ओके. माझ्या वर्गात राधा मंगेशकर म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांची मुलगी. ओके. अरे वा. तर ती माझ्या बरोबर, आम्ही एकाच क्लासमध्ये होतो आणि वी वर फ्रेंड्स. राईट. सो त्यांना पंडितजींना इन्व्हाइट केलं होतं शास्त्री हॉलमध्ये त्यांचा प्रोग्राम करायला. ओके. आणि त्यांना माहिती होतं की मी राधाची छान मैत्रीण आहे, चांगली मैत्रीण आहे. त्यांनी कार्यक्रम सुरू केला आणि अर्धा कार्यक्रम झाला आणि अनाऊन्स केलं त्यांनी. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं कदाचित मी आहे आज का नाही, पण
त्यांना वाटलं असेल की ही येईल नक्की, म्हणून त्यांनी स्टेजवरून अनाऊन्स केलं की सायली तू आहेस का इकडे, आज ऐकायला आली आहेस का कार्यक्रम, आली असशील अरे वा, तर माझ्यासाठी एक गाणं म्हणशील का तू, असं क्या स्टेजवर. बात आहे. अरे आणि वा, दॅट वा, वॉज वा. सच अ ग्रेट ऑनर फॉर मी की पंडित हृदयनाथ खरंच. मंगेशकर यांच्यासारखे महान संगीतकार कलाकार आज मला समोरून, आणि मी असेन 5वी-6वीत आणि आणि ते वय असं असतं की वय काही दडपण न येता पटकन मी हो 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 मी गाईन, मला खूप आवडेल, म्हणून मी अगदी स्टेजवर वगैरे गेले आणि एक नाट्यगीत म्हटलं. तर अरे वा. अशी ही आठवण मला खूप, आणि आय थिंक अशा छोट्या छोट्या इन्सिडेंट्स, म्हणजे हा छोटा नाही, हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा इन्सिडेंट्स आहे, पण असे काही इन्सिडेंट्समुळे आपल्याला अजून तो कॉन्फिडन्स किंवा खरंय, खरंय. इन्स्पायर जे आपण होतो, ऍब्सोल्युटली. आणि एक आशीर्वादच झाला तो. म्हणजे आशीर्वादच इतक्या मोठ्या आहे. व्यक्तीने अगदी तुला की स्टेजवरती त्यांनी बोलवणं. लक्षात ठेवून हो ना. अगदी मला त्यांनी बोलावलं की हा ही राधाची मैत्रीण आहे, आणि सो इट वॉज अ ग्रेट डे फॉर मी, ग्रेट ऑनर फॉर मस्तच मस्तच. किती छान. आणि मला राधा मंगेशकरांची पण गायकी प्रचंड आवडते आणि मी त्यांना फॉलो पण करते. तर खूप त्यांचं काय खूपच सुंदर खूपच हे छान. आहे. आणि इतक्या लहानपणापासून अशा प्रकारच्या मैत्रिणी असणं हे पण एक खरंच आणि त्यांच्या घरी आता हां, ते हां. इतकं घराणं, म्हणजे इतकं हो, संगीतातलं म्हणजे परमोच्च घराणं Yes. म्हणायला हरकत नाही. लता दीदी, प्रश्नच नाही. आशाताई, मीनाताई, हो. उषाताई, हृदयनाथजी सगळे राधाच्या वाढदिवसाला दरवर्षी आम्हाला आमचा ग्रुप होता अच्छा. शाळेत, सगळ्यांना बोलवायचे अरे वा. आणि तिथे त्यांच्या समोर बसून, अगदी त्यांच्या पायाशी बसून वा. आम्ही ते सगळं त्यांच्या वाईब्स आणि त्यांचा वाव. सहवास आम्ही एक्सपिरियन्स केलेला आहे. किती छान. पण किती छान. तेव्हाच ते वय असं असतं की एवढं महत्व त्याचं कळत असतं, कारण आम्ही खरंच, असे खरंच. 3री-4थीत असे असू. हो हो. पण आता जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा अरे बापरे, काय महान व्यक्तिमत्वांच्या हो. आपण इतक्या पायाशी बसून वेळ वा. काढलेला आहे. सो आय थिंक आय फील ब्लेस्ड की आता खरंच. लता दीदी नाही आहेत, पण काही क्षण त्यांच्या सान्निध्यात मला घालवायला मिळाले. सो आय फील रिअली ब्लेस्ड. किती छान, किती छान. थँक्यू सो मच. तू हे आमच्याशी सगळ्यांशी शेअर केलंस आणि नक्की खूप आवडेल आपल्या सगळ्या श्रोत्यांना, बघणाऱ्यांना. हे चॅनेल जे जे बघतात त्यांना नक्की ही तुझी आठवण खूप आवडेल ऐकायला. तर अशा पद्धतीने तुझं हे बालपण सुरू झालं आणि तू संगीताचं तर म्हणजे तुला आशीर्वादच होता इतक्या मोठ्या व्यक्तींचा तुझ्या डोक्यावरती. तर असं करत असताना तू म्हणजे हे कधी ठरवलंस की तुला शास्त्रीय संगीताकडे वळायचं आहे की तुला लाईट म्युझिककडे वळायचं आहे, हे कधी ठरवलंस? शास्त्रीय संगीत तर मी पहिल्यापासून शिकत होते. फ्रॉम द डे वन बरोबर. माझं शिक्षण उषाताईंकडे हो, शास्त्रीय उषाताईंकडे तू संगीताचं शिकतच होतीस. सुरू झालं. त्याच्यानंतर 7-8 वर्षानंतर विदुषी आरती अंकलीकर टिकेकर, हो. त्याही खूप महान गायिका आणि गुरु आहेत. येस. तर उषाताईंच्याच त्या बहिणी, म्हणजे बरं. उदय टिकेकरांच्या मिसेस. हो. सो उषाताईंचे सख्खे भाऊ उदय अच्छा. टिकेकर. सो म्हणजे कायम त्यांच्याबरोबर वावरणं होतच. बरोबर तर आहे. उषाताईंचं मोठेपण मला सांगावं असं वाटतं की त्यांनी हां, हां. मला सांगितलं की मला असं वाटतं की एका परफॉर्मिंग आर्टिस्टकडे तू शिक्षण सुरू कर. अच्छा. म्हणजे उषाताई स्वतः परफॉर्मर आहेतच, हो. पण त्यांच्या काही मनात वेगळ्या योजना असतील माझ्यासाठी, म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू आरतीताईंकडे म्हणजे माझ्याकडे शिक, पण आरतीताईंकडे सुद्धा शिक. काही परफॉर्मन्सच्या अशा काही गोष्टी तुला वेगळ्या, आणि प्रत्येक गायकीचं प्रत्येक व्यक्तीप्रमाणे आपलं गाणं वेगळं असतं. खरंच. सो वेगवेगळे अँगल तुला मिळतील, बरोबर आहे. आणि परफॉर्मिंगचे अँगल मिळतील. तर त्या मला म्हणाल्या की आरती ताईंकडे तू शिक्षण सुरू कर. हा खरंच त्यांचा खूप मोठेपणा आहे. किती म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे ना ही. आपल्या शिष्याला, म्हणजे आपणही घडवतोय, पण एका दुसऱ्या गुरुकडे की नाही तू हेही घे, हा त्यांचा खूप मोठेपणा आहे मनाचा. एक तर निरीक्षण हा एक महत्त्वाचा भाग झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी हे पण तुला ओळखलं की तू परफॉर्मिंग आर्टिस्ट जास्त छान होऊ करू शकतेस. हा, असं त्यांच्या, तेच मी म्हटलं, Maybe, जसं काही योजना असतील डोक्यात की शिकवताना, कारण गुरुला कळतच असतं की आपला शिष्य किती पाण्यात आहे, किती जाऊ शकतो वरती अजून. तर पुढचा प्रवास आरतीताईंकडे माझा सुरू झाला आणि उषाताईंकडे तर शिकतच होते. त्यांचं गिरगाव मध्ये आहे ना ग?
आरतीताई पण आमच्याच बिल्डिंग शास्त्री हॉलमध्येच. बरं. म्हणजे बरीच वर्ष त्या आता त्या पुण्याला शिफ्ट झाल्या, हो, हो. पण त्याच्या आधी त्या शास्त्री हॉलमध्ये. अच्छा. सो माझं बालपण, माझं गाण्याचं शिक्षण अरे सगळं बापरे. तिथेच झालंय. इतकी जुनी ती वसाहत आहे शास्त्रीनगर, अगदी म्हणजे 75 वर्ष तू म्हणतेस. नाही, 100 पेक्षा जास्त. कारण नक्कीच आता असणार. 105 का 6वा हा गणेशोत्सव होता. अरे म्हणजे बापरे. इतकी वर्ष तर नक्कीच झालेत. वाव. आणि सगळी आपली मराठी लोक आणि हो. ते एकमेकांना धरून जपून आहेत. खरंच. सो तेही शिक्षण आम्हाला खूप छान की सगळ्या सोसायटीमध्ये हो. राहून असं एकोप्याने सगळ्यांनी असं. हा. आणि भरपूर मुलं असतील तिथे सगळेजण भरपूर. असल्यामुळे. म्हणजे संध्याकाळ कधी होती आणि आम्ही खेळायला कधी जातोय. हा. वाव. आणि त्याच्यात आईची हे असायची, नाही रियाज झाल्याशिवाय मी तुला खेळायला सोडणार नाही. सो असं द्विधा मनस्थिती असायची. खरंच खरंच. पण खूप छान बालपण होतं. खरंच आणि मस्त. खरंच खरंच. दोन्ही गुरु माझ्या तिकडच्याच, त्याच्यामुळे असं कुठे दुसरीकडे जाऊन किंवा तो स्ट्रगल मला नव्हता. सो मी ह्याच्यासाठी सुद्धा आय एम थँकफुल टू गॉड. नाहीतर खूप आपण जण बघतो की कुठून कुठून येतात आणि कुठून खरंच खरंच. आणि आता तर ते गुरु शिष्य परंपरा तर खूप कमी दिसते, खूपच रेअर झालं आहे. एक्झॅक्टली. वेळ, टाइमही बदलतोय, काळ बदलतोय. म्हणजे मी अगदी हार्डली ऐकते कोणाकडनं तरी की हे ह्या गुरूंकडे जाऊन शिकतात ते लहानपणापासून. बरोबर. खूप कमी ऐकायला मिळतं आता. आणि आता तर ऑनलाईनचा जमाना आहे. त्याच्यामुळे म्हणजे आता तो एक जो फील आहे की गुरुच्या समोर बसून, म्हणजे लहानपणापासून रोज जाऊन शिकायचं, हे खूप वेगळं शिक्षण असतं. खरंच ग. देन ऑनलाईन ठीक आहे, तुम्ही तेवढ्यापुरतं शिकू शकता. किंवा तुम्हाला पॅशन आहे, तुम्हाला ती कंटिन्यू करायची, संगीतात राहायचंय. पण एखाद्याला घडवायचं असेल, म्हणजे करिअर करायचं असेल, पुढपर्यंत न्यायचं असेल, तर ऑनलाईन हा आहे. म्हणजे हा वाईट माध्यम अजिबात नाहीये, अजिबात. कारण काळाची ती गरजच आहे. खरंय. पण जो पर्सनल टच आपण म्हणतो की आता आपण फोनवरून बोलतोय आणि प्रत्यक्ष बसून बोलतोय, ह्याच्यात जो नक्कीच पर्सनल टच आहे तसंच आहे ते. बरोबर. म्हणजे फोनवरनं आपण आवाज ऐकून किंवा तो टोन ऐकून तुम्ही त्यांना शिकवू शकता, पण ती व्यक्ती कोणत्या इमोशन मधनं एक्झॅक्टली जाते हे समोरासमोर बसल्यानंतर नक्की जास्त समजत असेल. अगदी बरोबर. किंवा आता मी शिकवते तेव्हा त्या व्यक्तीला ऑनलाईन असतं तेव्हा आवाजावरून, जसं तू अगदी यू राईटली सेड की समोरच्या व्यक्ती कोणत्या इमोशन मधून जाते हे पण कळतं. किंवा एखादी गोष्ट काय येत नाहीये स्टुडंटला, तेही आपण समोरासमोर जास्त जज करू शकतो. किंवा एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचं इमोशन मला त्या व्यक्तीला सांगायचं की नाही, हे असं म्हण, हे असे भाव आहेत. खरंय. तर ते तू कसे म्हण, हे फोन म्हणजे ऑनलाईन माध्यमातून थोडं लिमिटेशन आहेत. मला वाटतं गुरुपेक्षा शिष्य जास्त मिस करतो हे. म्हणजे गुरुला ऑब्झर्व करणं आणि हे जास्त मला वाटतं जास्त मिस होत असेल, शिष्याच्या बाजूनी जास्त मिस होत असेल हे. वाव. सायली, मला सांग की तुझं सायली हे नाव कोणी ठेवलं ग? हे माझ्या आईने ठेवलं. बरं. पण त्याच्यात सुद्धा छोटी गंमत आहे की मी लहान होते तेव्हा खूप गुट्टू बाळ होते, अगदी गुटगुटीत बाळ होते. आणि सायलीचं फूल फार नाजूक असतं. खूपच नाजूक. तर माझे बाबा कायम तिला म्हणायचं, अगं तू सायलीचं नाव ठेवलंस, पण कोणते विरोधाभास आहे. पण आईला ते नाव इतकं आवडलं की, आणि तिला ते फूल खूप आवडायचं बेसिकली, त्याच्यामुळे तिने माझं नाव, आईने माझं नाव ठेवलं. सायलीच्या फुलासारखाच गोडवा आहे तुझ्या आवाजामध्ये. मला तुझ्या ज्या गुरु होत्या उषाताई देशपांडे, तर त्यांनी तुला बऱ्याच बंदिशी शिकवल्या आहेत आजपर्यंत. तुझं गाणंच खरं तर त्यांनी तयार करून घेतलं आणि शिकवलं तुला. तर त्यांनी शिकवलेल्या एखादी बंदिश तू आमच्यासाठी 2 ओळी गाशील का? नक्कीच. त्यांनी मला खूप बंदिशी, खूप राग, खूप भजनं, नाट्यगीतं त्यांनी स्वतः काही कॉम्पोजिशन केल्यात, खूप शिकवलं. मला आत्ता जी कॉम्पोजिशन म्हणावीशी वाटते ती बालगंधर्व त्यांच्या कार्यक्रमांमध्ये किंवा संगीत नाटकांमध्ये खूप म्हणायचे. आणि त्यांनी मला बऱ्याचशा कॉम्पिटिशन्सना
म्हणजे हे भजन मला शिकवलेलं अच्छा की बऱ्याचदा मी जसं आधी मेन्शन केलं की मी कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घ्यायचे, तर तेव्हा त्यांनी माझ्याकडून हे खूप तयार करून घेतलेलं. तर आता मला अगदी ते एकदम अचानक आठवण, तू हेच पेश करायची बरेचदा. आणि मला ह्याच्यात बक्षीसही खूप मिळालेली आहेत. क्या बात आहे. आणि हे माझं तेव्हा अगदी म्हणजे असतं ना आपलं एक फेवरेट, हो. अगदी तसं हे गाणं होतं. आणि मला माहिती नाही, पण आता खूप वर्षांनी मला एकदम आता ते रिअलाइज आणि एकदम स्ट्राईक झालं हे गाणं. तर मला असं वाटतं मी तेच म्हणते, नक्कीच, वा. माई मैने गोविंद लिनो मोल. वा, किती छान, मस्त. माई मैंने गोविंद लिनो मोल, माई मैंने गोविंद लिनो मोल. कोई कहे सस्ता, कोई कहे महंगा, कोई कहे सस्ता, कोई कहे महंगा, कोई कहे अनमोल. माई मैंने हो, माई मैंने गोविंद लिनो मोल. माई मैंने हो, माई मैंने गोविंद लिनो मोल. क्या बात आहे, क्या बात आहे. वा, मस्त. मला तर असं वाटतं की तू गातच राहावंस खरं तर. पण पुढे आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये जायला हवं. बरेचसे प्रश्न आहेत अजूनही माझ्या मनात. तर ही बालगंधर्वांची जी बंदिश तू आत्ता गायलीस, खूप गान असे तृप्त व्हायला लागलेत. आता हळूहळू ते तृप्त होतीलच. तर मला असं सांग की तू असं करता करता हळूहळू तू असं ठरवलंस की संगीतातलंच फॉर्मल एज्युकेशन पण घ्यायचं, म्हणजे डिग्री पण घ्यायची संगीतातली. तर ते कसं घडलं? संगीतात एक पहिला टप्पा जनरली सगळे करतात, तो विशारद. ही परीक्षा असते, म्हणजे 7 वर्षांचं शिक्षण असतं, तो करिक्युलम आहे. तर तोही मला उषाताईंनीच सांगितलं की नाही, तू एक फॉर्मल एज्युकेशन सर्टिफिकेटसाठी त्याचा काय फायदा आहे नाहीये तो बघायचा नाही, पण एक त्याला एक शिस्तबद्ध एक ट्रेनिंग. सो मी आधी विशारद केलं आणि सायमल्टेनियसली आरतीताईंकडे शिकतच होते. आणि 12th नंतर 10वी नंतर मी बॉम्बे युनिव्हर्सिटीचा क्लब हाऊस जे आहे तिथे चर्चगेटला, तिथे मुंबई युनिव्हर्सिटीचा डिप्लोमा कोर्स आहे. अच्छा. तर मी HR कॉलेजमध्ये मी ग्रॅज्युएशन केलंय, BCom केलंय. ते सुरू असतानाच 11वी आणि 12वी मी तिथे डिप्लोमा केला संगीताचा. तिथे नारायणराव बोडस आणि फिरोज दस्तुरजी यांच्याकडे, म्हणजे फिरोज दस्तुरजी किराणा घराण्याचे मास्त्रो आणि नारायणराव बोडस हे आग्रा ग्वाल्हेर घराण्याचे. तर त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या गायकी मला शिकायला मिळाल्या आणि डिप्लोमा झाला आणि थोडंसं एक्सपोजर मिळायला लागलं तेव्हा. दॅट वॉज द पॉइंट वेअर आय स्टार्टेड परफॉर्मिंग. आणि काही काही लोक छोट्या छोट्या मैफिलींना मला बोलवायला लागले की अगं गाशील का, तू शिकतेस, आवाज चांगला आहे आणि इतक्या वर्षांची तुझी तालीम आहे, तर तू छोटेखानी प्रोग्राम मी करायला सुरुवात केली. आणि त्याच्यातून तो इतका छान एक्सपिरियन्स, म्हणजे कधी कधी अप टू द मार्क आपण नसतो, कधीतरी खूप छान एखादी मैफिल जमते. तर ही जी सगळी हा जो जर्नी आहे तो अतिशय मस्त असतो. म्हणजे सुरुवातीला थोडा नर्वसनेस आपल्याला जास्त असतो पहिल्या काही मैफिलीत, की अरे कशी होईल, म्हणजे एक्सपिरियन्स नसतो. सो आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी सायकोलॉजिकली ह्या सगळ्या गोष्टी व्हायलाही पाहिजेत. त्याच्याहूनही आपण खूप शिकतो की अशी सिच्युएशन आहे तर नाही, आय हॅव टू बी कॉन्फिडेंट, आय हॅव टू बी व्हेरी पॉझिटिव्ह. जरी मनात 1000 विचार असतील की एवढे मोठे कलाकार ऐकायला आहेत, एवढा मोठा ऑडियन्स आहे,
तरी सुद्धा आपलं मन शांत ठेवून आपल्याला जे काही छान येत आहे आपल्या कुवतीनुसार हो. ते बेस्ट परफॉर्म करायचा आपण कसा प्रयत्न करू. आय थिंक ही मनाची आणि आपली सारखी कॉन्व्हर्सेशन आय थिंक चालू असतं आणि मला असं वाटतं असायला पाहिजे की सिच्युएशनल गोष्टी खूप घडत असतात हो, आणि हो. कलाकाराला तर असं आहे की त्या क्षणी जे काय तुमचं प्रस्तुती जी असते बरोबर. ते तुमचं फायनल असतं तेव्हाच. खरंच त्या क्षणी त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये प्रेझेंट मोमेंटमध्ये खूप राहावं लागतं. करेक्ट. म्हणजे आम्ही जे माइंडफुल हार्ट टॉक शो जो आहे Correct. त्याच्यामध्ये हा तर आमचा एसेन्सच आहे. करेक्ट. कारण तुम्ही खूप रियाज केलेला असतो घरी, हो. खूप तयारी असते, पण शेवटी त्या स्टेजवर जाऊन त्या क्षणाला तुम्ही खरंय. प्रस्तुतीकरण तुमचं खरंय. कसं होतंय. कसं होतं सादरीकरण करण्याची वेळ आली की ती जी मोमेंट आहे तिथे तुम्ही 100% तुमचे कसे देऊ कसे शकाल. देऊ ही शकाल. आय थिंक सायकोलॉजिकल आपल्याला ट्रेन खरंच. करावं लागतं असं मला वाटतं. बरोबर. कारण सगळे काही बॉर्न तेवढे हे नाही, नसतात. हे शेवटी हे स्किल आहे. स्किल आहे. हो. त्याच्यामुळे मजा येते मला स्वतःशी हा. कॉन्व्हर्स करायला की अच्छा असं आहे मग आपल्याला शांत स्वतःला ठेवून कसं आपल्याला प्रेझेंट करायचं आहे Yes, yes. आपण जी मेहनत घेतली आहे. खरंय. My